पुण्याजवळच्या कल्याणमध्ये खाऊ घेण्यासाठी बाहेर पडलेल्या 12 वर्षीय मुलीवरती अत्याचार करून तिची हत्या झाली आणि हत्या करणारा विशाल गवळी आणि त्याला साथ देणारी त्याची पत्नी साक्षी या दोघांनाही कोर्टानं 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणी नवनवीन खुलासे होतात आणि आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। आरोपी विशाल गवळीवरती याआधी सुद्धा अनेक गुन्हे दाखल होते आणि त्याच्या जेल वाऱ्याही झाल्या। मात्र धक्कादायक बाब अशी की हे गुन्हे करून तुरुंगात गेलेला विशाल लगेच बाहेरही यायचा। त्याच्याकडे मानसिक रुग्ण असल्याचा दाखला होता आणि तोच दाखला दाखवून त्याच्या आधारे तो जामीन मिळवायचा। मनोरुग्ण असल्याचा दाखला दाखवून गवळी यांना आतापर्यंत 2 वेळा जामीन घेतल्याची माहिती मिळते। आता हा दाखला गवळीला कुणी दिला आणि त्याने तो कसा मिळवला याबाबत पोलीस अधिक तपास करतात। या गुन्ह्यामध्ये अद्यापर्यंत 2 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी। गुन्हा घडल्यानंतर सदरचा आरोपी हा रेल्वे मार्गे बुलढाणा शेगावमध्ये पळून गेला होता। त्या अनुषंगाने क्राईम ब्रांचने त्याला अटक केली। विशाल गवळी या आरोपीवर यापूर्वी 8 गुन्हे दाखल आहेत आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई सर्व केलेली आहे। मेंटल सर्टिफिकेटच्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत। कालची घटना अक्षय शिंदे नंतरची जी घटना घडलेली आपण पाहिली ती अत्यंत हृदयद्रावक धक्कादायक अशीच। हे सगळे लोक कल्याण, अंबरनाथ आणि बीडलाच का असतात? का? अक्षय शिंदेचं तुम्ही निवडणुकीपूर्वी एन्काउंटर केलं, मला राजकीय फायदा हवा होता। झालेली घटना दुर्दैवी आहे, परंतु त्याचं राजकारण करणं त्याहीपेक्षा दुर्दैवी होऊ शकतं आणि म्हणून यामध्ये सत्ताधारी पक्ष असू दे, विरोधी पक्ष असू दे, या अशा प्रकारच्या घटनांकडे गांभीर्याने आपण पाहिलं पाहिजे। आणि आता मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत आणि नक्की यामध्ये सरकार म्हणून आमची सामूहिक जबाबदारी आहे। अशा प्रकारच्या ज्या गुन्हेगारांना, अशा प्रकारचे जे काही नराधम आहेत यांना आणि माणुसकीला काळीमा फासणारे जे दुर्दैवी घटना करतायत त्यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल आणि त्यांचा बंदोबस्त जशास तसा